ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो। येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला कोणत्या लेवलचा विचार करायचा आहे, कोणत्या लेवलवरून आपण मार्केटमध्ये बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे, कोणत्या लेवलवरून आपल्याला मार्केटमध्ये बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे आणि कोणत्या लेवलमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं नाही याची सगळी सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, सोमवारी मार्केटला सुट्टी आहे। क्रिसमस निमित्त जे काही मार्केटला सुट्टी आहे त्यामुळे सोमवारी ट्रेडिंग सेशन होणार नाही। त्यामुळे आपलं मार्केट हे आता मंगळवारी ओपन होईल। आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी काही बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी ती कायम बुधवारी होते, पण ज्यावेळेस बँक निफ्टी हा मंथली एक्सपायरीमध्ये ट्रेड करतो किंवा मंथ एक्सपायरीच्या शेवटच्या आठवड्यात ज्यावेळेस ट्रेड करतो त्यावेळेस तुमची जी काही एक्सपायरी असते ती एक्सपायरी निफ्टी आणि बँक निफ्टीची गुरुवारी होते। त्यामुळे ही गोष्ट सगळ्या ट्रेडर्सने लक्षात ठेवा। बँक निफ्टी जी काही वीकली एक्सपायरी आहे ती वीकली एक्सपायरी गुरुवारी होणार आहे, निफ्टीची पण वीकली एक्सपायरी गुरुवारी होणार आहे। फिन निफ्टीची येणारी एक्सपायरी ही मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे फिन निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी असणार आहे। सेन्सेक्सची एक्सपायरी ही शुक्रवारी होईल मंथली एक्सपायरी, आणि बँकेची पण सेन्सेक्सची फक्त शुक्रवारी मंथली एक्सपायरी होईल। त्यामुळं येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप बघायला मिळणार आहे। मार्केट या इयरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ट्रेड करत आहे, नवीन वर्ष पुढच्या आठवड्यामध्ये चालू होणार आहे। त्यामुळे मार्केटमध्ये ज्या काही पोझिशन आहेत किंवा जे काही ट्रेडर आहेत, काही ट्रेडर हे डिसेंबर एंडमध्ये त्यांच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करतात आणि नवीन वर्षामध्ये नवीन पोझिशन क्रिएट करतात। तर प्रत्येकाच्या सायकोलॉजीनुसार मार्केटमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करत असतात। त्यामुळं ह्या आठवड्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला एक जबरदस्त व्हॉलॅटिलिटी बघायला मिळू शकते। त्यामुळं येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या पोझिशन साईजवरती लक्ष ठेवा, तुम्ही तुमच्या स्टॉप लॉस आणि टार्गेटवरती लक्ष ठेवून काम करा। कारण की सध्या मार्केटचा जर विचार केला तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्ही निफ्टी बघितला तर निफ्टी हायर साईडला क्लोज झाला आहे, म्हणजे निफ्टी ग्रीन साईडला क्लोज झाला आहे। आणि जर तुम्ही बँक निफ्टी जर बघितला तर बँक निफ्टीमध्ये सेलिंग झाले, म्हणजे दोन्ही इंडायसेस शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनला अपोजिट डायरेक्शनला ट्रेड करत होते। त्यामुळे मार्केटमध्ये असा सिनारिओ ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस मार्केटमध्ये तुम्हाला जास्त करून ट्रॅपिंग बघायला मिळतं, मार्केटमध्ये क्लिअर कट मोमेंटम बघायला मिळत नाही। कारण की दोन्ही इंडायसेस जर अपोजिट डायरेक्शनला ट्रेड करत असतील तर तिथं मेजॉरिटी टाईम तुमचे स्टॉप लॉस हिट होतात। ऑप्शन हे पटपट वाढत नसतात, स्लो ऑप्शन वाढतात। त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही असं मार्केट बघता तर त्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग टाळणं कधी पण बेटर। दोन्ही इंडायसेस एका बाजूला ट्रेड करत असतील तर मार्केटमध्ये जे काही ऑप्शन्स वाढतात ते खूप फास्ट वाढतात, जे काही ट्रेड मिळतात ते चांगल्या रिस्क रिवॉर्ड रेशोचे ट्रेड आपल्याला बघायला मिळत असतात। तर मित्रांनो, आता बघूया की आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं ट्रेड करू शकतो। जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेमवरती बघितला तर बँक निफ्टीच्या चार्टमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी दिसत असतील। जर तुम्हाला बँक निफ्टीचा चार्ट वीकली टाइम फ्रेमवरती बघितला तर बँक निफ्टीमध्ये जो काही पहिला रेजिस्टन्स येतोय तो चार्टिकली येतोय 48,000। 48,000च्या वरती जोपर्यंत आता बँक निफ्टी जाणार नाही त्यानंतरच आपल्याला मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम बघायला मिळेल। म्हणजे जर बँक निफ्टीच्या रेजिस्टन्सचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये 48,000 ते 48,230 ही जी काही 200-250 पॉईंटची लेवल आहे, ह्या लेवलमध्ये बँक निफ्टीसाठी एक रेजिस्टन्स आहे। आणि जर सपोर्टचा विचार केला तर बँक निफ्टीसाठी जो काही स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जो काही प्रिव्हियस टाइमचा हाय होता 2 टाइमचा, त्यावेळेस 46,300 46,400 दरम्यानचा जो काही प्रिव्हियस टाइमचा लाईफ टाइम हाय आहे, हा लाईफ टाइम हा बँक निफ्टीसाठी एक सपोर्टचं काम करणार आहे। म्हणजे बँक निफ्टी जोपर्यंत ह्या 2 लेवलच्या खाली किंवा वर, म्हणजे जर बँक निफ्टी सपोर्ट बघितला 46,400 46,500 आणि रेजिस्टन्स बघितला तर 48,000 48,200, आयदर मार्केटनं 48,200च्या वरती क्लोजिंग दिलं तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडची मोमेंटम बघायला मिळेल। आणि जर बँक निफ्टी 46,400 46,300 ह्या लेवलच्या खाली जर मार्केट क्लोजिंग देण्यास सक्सेसफुल झालं तर मार्केटमध्ये आपल्याला जे काही सेलिंग आहे 500-600 पॉईंट 700 पॉईंटचं सेलिंग आहे मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं। म्हणजे हा जो काही इथं गॅप क्रिएट झाला आहे, हा गॅप फिल करण्यासाठी मार्केट इथंपर्यंत सेलिंग बघायला मिळू शकतं। त्यामुळं बँक निफ्टीसाठी येणाऱ्या आठवड्यामध्ये 2 महत्त्वाचे लेवल आहेत। पहिली आहे ती 46,400ची लेवल आणि दुसरी आहे ती 48,200 48,250ची लेवल। ह्या लेवलच्या वरती गेलं तर आपल्याला मार्केटमध्ये नवीन बायर्स ॲड होताना दिसतील, आणि ह्या लेवलच्या खाली मार्केट आलं तर मार्केटमध्ये आपल्याला नवीन सेलर्स तिथं ॲड होताना दिसतील। त्यामुळं हे 2 एरिया आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। ह्या 2 एरियामध्ये जर मार्केट असेल म्हणजे 46,300 46,400 ते 48,200 हा मार्केटमध्ये एरिया व्हॉलॅटिलिटी एरिया आहे। इथं मार्केटमध्ये जबरदस्त ट्रॅपिंग आपल्याला बघायला मिळू शकतं। त्यामुळं मार्केटला बँक निफ्टीला आयदर 48,300च्या वरती क्लोजिंग देऊ देत, त्यानंतर मार्केटमध्ये नवीन बायर्स आपल्याला ॲड होताना बघायला मिळतील, किंवा 46,300 46,400 ह्या लेवलच्या खाली जर बँक निफ्टी डेली टाइम फ्रेमवरती जर सक्सेसफुली क्लोज झाला आणि त्यानंतर जो काही त्या दिवसाचं त्या कॅन्डलचा जो काही लो आहे त्या लोच्या खाली नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला जर ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला
एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी बघायला मिळणार आहे। जर तुम्ही निफ्टीचा जर चार्ट जर वीकली टाइम फ्रेमवरती बघितला तर निफ्टीमध्ये वेगळ्या गोष्टी दिसत आहेत। निफ्टीमध्ये इथे इनसाइड टाइप कॅन्डल तयार झालेली आहे, म्हणजे ही जी काय कॅन्डल तयार झाली आहे ह्या कॅन्डलचा हाय आणि ह्या कॅन्डलचा लो निफ्टीसाठी खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे निफ्टीमध्ये जर अपसाइड मोमेंटम यायचे असेल तर निफ्टीसाठी 21,630 ही लेवल खूप महत्त्वाची आहे आणि निफ्टीमध्ये जर सेलिंग नवीन यायचं असेल तर निफ्टीनं 20,800 ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग देणं गरजेचं आहे, तरच निफ्टीमध्ये आपल्याला काय की मार्केटमध्ये एक सेलिंग बघायला मिळेल। ॲज कम्पेअर टू बँक निफ्टीनं या आठवड्यामध्ये एक चांगला परफॉर्मन्स दिला आहे। निफ्टीने जे काय कॅन्डल तयार केले ते एक इनसाइड टाइप कॅन्डल तयार केले, म्हणजे जर निफ्टीने जर कंटिन्युअसली या आठवड्यामध्ये 20,000 21,000 ही लेवल जर होल्ड केली तर निफ्टीमध्ये चान्सेस आहेत की आपल्याला निफ्टी स्लो आणि स्टेडीली 21,600 21,700 ह्या लेवलकडे जाताना दिसेल। जर मार्केट फ्लॅट ओपन झाल्याने जर फ्लॅट ओपन होऊन जर निफ्टी कंटिन्युअसली 21,400 21,500 ह्या लेवलच्या वरती जर कंटिन्युअसली 1-2 दिवस ट्रेड झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला नवीन लाईफ टाईम हाय बघायला मिळू शकतो। पण त्यासाठी HDFC बँकचा स्टॉक परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे, रिलायन्सचा स्टॉक अपसाईडला येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत IT सेक्टरमधले जे काही स्टॉक आहेत ह्या स्टॉकनं पण ह्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट केलं तर आपल्याला निफ्टीमध्ये एक अपसाईड मोमेंटम बघायला मिळू शकतो। म्हणजे जर तुम्ही वीकली टाइम फ्रेमवरती बघितला तर निफ्टी वेगळ्या बाजूला ट्रेड करतोय, बँक निफ्टी वेगळ्या बाजूला ट्रेड करतोय। म्हणजे जर तुम्हाला क्लिअर कट जर ट्रेड बघायचे असतील तर आयदर निफ्टीला 21,000च्या खाली येऊ देत, त्यासोबत बँक निफ्टीनं पण 46,700 46,500 ही लेवल लोअर साईडला ब्रेक करणं गरजेचं आहे, त्यानंतरच आपल्याला एक सेलर्स ॲक्टिवेट होताना दिसतील। तर आता बघूया की निफ्टीसाठी जो काही साइडवेज एरिया आहे तो 21,000 ते 21,500 हा जो काही 500 पॉईंटचा एरिया हा निफ्टीसाठी एक साइडवेज एरिया आहे। इथे व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये आपल्याला क्रिएट होताना दिसू शकते, त्यामुळं जर निफ्टीमध्ये तुम्हाला सेलिंग करायचं असेल, ॲग्रेसिव्ह सेलिंग करायचं असेल तर 20,800च्या खाली ॲग्रेसिव्ह सेलिंग करा आणि जर निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्ह बाईंग करायचं असेल तर 21,630 ह्या लेवलच्या खाली तुम्ही निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्ह बाईंग करू शकता। तर आता बघूया की मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीनं निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो। जर तुम्ही निफ्टीला 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ऑब्झर्व केलं किंवा शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्ही निफ्टीला बघितलं असेल तर निफ्टीमध्ये लोअर साईडवरून काय की एक बाईंग मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला आहे। त्यामुळे मार्केट आता जोपर्यंत 21,230 ह्या लेवलच्या खाली जाणार नाही तोपर्यंत तुम्ही सेलिंगचा विचार करू नका। तर निफ्टीमध्ये मल्टिपल सपोर्ट आहेत, 21,200 हा सपोर्ट ब्रेक केला तर 21,170 हा निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे, त्यानंतर 21,111 हा बँक निफ्टीसाठी खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे। तर निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला आणि जर निफ्टी 21,420च्या वरती जर ट्रेड करायला चालू झाला किंवा 21,400च्या वरती जरी 5-10 मिनिटं जरी निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला निफ्टीमध्ये क्लिअर कट अपसाइड मोमेंटम बघायला मिळेल। एक शॉर्ट कव्हरिंग रॅली निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते, त्यावेळेस निफ्टी 21,500 21,550 ह्या लेवलकडे जाताना दिसेल। त्यामुळे निफ्टी जर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्लॅट किंवा स्लाइटली गॅप अप ओपन झाला 21,300 ते 21,400च्या दरम्यान ओपन झाला आणि त्यानंतर जर निफ्टीनं 21,450 455 ही लेवल हायर साईडला ब्रेक केली किंवा 420 लेवलच्या वरती जरी निफ्टी जर सस्टेन झाला तर निफ्टीमध्ये 21,500 21,600 ह्या 2 लेवल आपल्याला बघायला मिळू शकतील। निफ्टीमध्ये तुम्हाला सेलिंगचा विचार कधी करायचा, जर ही ट्रेंड लाईन ही जी काय खालची ट्रेंड लाईन निफ्टीमध्ये यायला लागली आहे तर ह्या ट्रेंड लाईनच्या खाली निफ्टीनं एम पॅटर्न तयार करून जर लोअर लो फॉर्मेशन केलं तरच तुम्हाला निफ्टीमध्ये सेलिंग करायचं आहे, नाहीतर तुम्हाला निफ्टीमध्ये 21,200 ह्या लेवलपर्यंत बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। 21,200च्या खाली जर निफ्टी कंटिन्युअसली सस्टेन व्हायला लागला आणि लोअर लो फॉर्मेशन केलं तरच तुम्हाला निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे। तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये 21,200 ह्या लेवलपर्यंत बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। 21,420च्या वरती तुम्हाला निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली तिथं निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते। जर निफ्टी काही कारणास्तव गॅप डाऊनच ओपन झाला म्हणजे निफ्टी डायरेक्ट 21,100 21,080 ह्या लेवलला ओपन झाला तर निफ्टीसाठी सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 21,000 हा चार्टिकली पण सपोर्ट आहे आणि 21,000 हा तुमच्या ऑप्शनच्या डेटानुसार पण सपोर्ट आहे। त्यामुळं 21,000च्या खाली जोपर्यंत किंवा 20,900च्या खाली जोपर्यंत निफ्टी जाणार नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग नंतर पीईच्या ट्रेडचा प्लॅन करू नका। जर गॅप डाऊन ओपनिंग झाला आणि निफ्टीने जर ह्या लेवलला जर एखादी रेंज तयार केली छोटीशी आणि ती रेंज जर हायर साईडला ब्रेक केली तर तुम्ही निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करा। परत निफ्टी 21,200 21,250 21,300 21,350 ह्या लेवलकडे येताना दिसेल। त्यामुळे मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटमध्ये पीई ऑप्शन आपल्याला कधी बघायचा आहे 20,900च्या खाली, तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। जर निफ्टी काही कारणास्तव गॅप अपच ओपन झाला म्हणजे 200 पॉईंट गॅप अप ओपन झाला 21,500 21,520च्या दरम्यान तर निफ्टी जर फ्लॅट गॅप अप ओपन होऊन जर 21,550च्या वरती गेला तर पहिलं टार्गेट 21,600 आणि दुसरं टार्गेट 21,650 असेल आणि जर ही लेवल जर होल्ड करून जर परत निफ्टी अजून हायर साईडला गेला तर एक आपल्याला एक 70 ते 80 पॉईंटची अपसाईडची रॅली तिथं निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते। त्यामुळे
निफ्टीमध्ये तुम्ही ह्या लेवलवरती सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्लॅन करू शकता। तर आता बँक निफ्टी जर विचार केला तर बँक निफ्टीला जर तुम्ही 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघितलं तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळते का बघा, 48,000 ह्या लेवलला बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त रेजिस्टन्स आपल्याला फेस होताना दिसतोय। तर 48,000च्या वरती जोपर्यंत आता बँक निफ्टी जाणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये नवीन सेलर्स बघायला मिळणार नाहीत आणि 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जे काही बँक निफ्टीनं प्राइस ॲक्शन तयार केले ते थोडंसं निगेटिव्ह टाईपचं प्राइस ॲक्शन आहे। त्यामुळं बँक निफ्टी जर 47,800 ह्या लेवल कंटिन्युअसली जर रेजिस्टन्स फेस करायला चालू झाला तर इथं सेलर्स तुम्हाला अजून ॲड होताना दिसतील आणि जर निफ्टीला जर 47,350 ही लेवल जर नाही होल्ड करता आली तर परत बँक निफ्टीमध्ये अजून सेलिंग होऊ शकतं। त्यामुळे जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला म्हणजे बँक निफ्टीसाठी 47,400 ते 47,800 हा जो काही एरिया आहे हा एरिया एक व्हॉलेटिलिटी एरिया आहे। जर ह्या दरम्यान जर बँक निफ्टी ओपन झाला तर इथं तुम्हाला एक जबरदस्त ट्रॅपिंग बघायला मिळू शकतं। त्यामुळे बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला तर बँक निफ्टीला 47,350 या लेवलच्या खाली सेल करा त्यावेळेस तुम्हाला, किंवा बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा त्यावेळेस तुम्हाला बँक निफ्टी 47,200 आणि 47,055 ह्या लेवलकडे येताना दिसेल। बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार तुम्ही कधी करणार आहे, जो जर पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन होत असेल, जर हाय फॉर्मेशन करून जर बँक निफ्टी हायर साईडला जात असेल आणि जर 47,722च्या वरती निफ्टी कंटिन्युअसली होल्ड केला आणि त्यानंतर जर 47,722 ते 47,800 दरम्यान त्याने एखादी रेंज तयार करून ही रेंज जर 47,822च्या वरती ब्रेक केली तरच तुम्हाला तिथं काय करायचं आहे, बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करायचा। तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी गडबड करू नका, कारण की 47,400 ते 47,800 हा बँक निफ्टीसाठी एक ट्रॅपिंग एरिया आहे, व्हॉलेटिलिटी एरिया आहे। त्यामुळे ह्या एरियामध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करायचं टाळलं तर तुम्ही बँक निफ्टीमध्ये लॉस करण्यापासून वाचाल। त्यामुळे बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला तर 47,822च्या वरती बाईंग करा आणि 47,355च्या खाली तुम्ही बँक निफ्टीमध्ये सेलिंग करू शकता। जर बँक निफ्टी गॅपअपच ओपन झाला 200-300 पॉईंट 400 पॉईंट तर त्यावेळेस पण तुम्हाला काय की 47,822 ही लेवल बघायचे, 47,822च्या वरती तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करा। 47,822 ही लेवल जर होल्ड होत असेल तर तुम्ही तिथं कॉल ऑप्शनचा विचार करा, नाहीतर इथं परत मार्केटमध्ये जसं जसं मार्केट वर जाईल तसं तसं तुम्हाला सेलर्स ॲड होताना दिसतील। आणि जर मार्केट गॅपडाऊनच ओपन झालं 200-300 पॉईंट तर बँक निफ्टीसाठी 47,200 हा एक महत्त्वाचा सपोर्ट आहे। ह्या सपोर्टला प्राइस ॲक्शन पॉझिटिव्ह तयार झालं म्हणजे पहिली 5 किंवा 15 मिनिटाची कॅन्डल जर हॅमर कॅन्डल तयार झाली, या लेवलला जर हॅमर कॅन्डल तयार झाली तर तुम्ही इथं परत कॉल ऑप्शनचा विचार करा, परत मार्केट तुम्हाला 47,500 47,700 या लेवलकडे जाताना दिसू शकेल। त्यामुळं 200-250 पॉईंट जर गॅपडाऊन ओपनिंग झालं तर मार्केटसाठी 47,200 ते 47,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। हा सपोर्ट जोपर्यंत OI डेटानं ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळणार नाही। त्याच्यासोबत HDFC बँक काय करतं हे बघणं गरजेचं आहे, कारण की जो काही सगळा गेम आहे तो HDFC बँकवरती आहे। HDFC बँकनं शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटला निगेटिव्ह साईडला आणलेलं होतं, त्यामुळे HDFC बँक जर निगेटिव्ह झाला तरच मार्केटमध्ये तुम्हाला काय की एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळेल। त्याच्यासोबत बाकीच्या पण बँका बघणं गरजेचं आहे। जर बँक निफ्टी काही कारणास्तव 47,000च्याच खाली ओपन झाला तर मार्केटसाठी 47,000 हा परत नंतर रेजिस्टन्सचं काम करू शकतो। त्यामुळं कुठं ओपन होतो, कशा पद्धतीनं प्राइस ॲक्शन करतं ह्याच्यावरती तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करा। तर तुम्ही मंथली एक्सपायरीमध्ये ट्रेडिंग करता, त्यामुळं जी काय एक्सपायरी आहे ती एक्सपायरी गुरुवारी होणार आहे बँक निफ्टीची आणि निफ्टीची पण गुरुवारी होणार आहे, हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तुमचे ट्रेड प्लॅन करा। मार्केट 3 दिवसाच्या सुट्टीनंतर मंगळवारी ओपन होणार आहे, त्यामुळे मार्केटमध्ये प्रीमियम ॲडजस्टमेंट जबरदस्त असणार आहे, व्हॉलेटिलिटी जबरदस्त असणार आहे। त्यामुळे मार्केटमध्ये ट्रॅपिंग होण्यापासून तुम्ही वाचा। जे काही तुमचे लॉट आहे ते कमी लॉटवरती काम करा, स्टॉप लॉस स्ट्रिक्टली फॉलो करा आणि जे काही स्कॅल्पर जे आहेत त्या स्कॅल्परनी जे काही आपलं टार्गेट आहे ते 20-20, 30-30 पॉईंटचं टार्गेट जर तुम्हाला अचीव होत असेल तर तुम्ही ते प्रॉफिट लॉक करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही मार्केटमध्ये सस्टेन होऊ शकाल। तर मार्केटमध्ये सध्या पैसे वाचवण्यावरती भर द्या। मार्केटमध्ये तुम्हाला 100-100, 200-200 पॉईंटचे ट्रेड रोज मिळत नाही, त्यामुळे मार्केटमध्ये सध्या तुम्ही पैसे वाचवण्यावरती भर द्या। मार्केट एकदा ट्रेंडिंग झालं किंवा मार्केटनं ट्रेंड रिव्हर्सल केला तर मार्केटमध्ये आपल्याला चांगले 200-200, 300 पॉईंटचे ट्रेड बघायला मिळू शकतात। त्यामुळे पहिला पैसे वाचवणं शिका आणि त्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक पॉईंट्स कॅप्चर करायला भेटतात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।